नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पालघर जिल्हा सरचिटणीस काँग्रेसचे तसेच बारकुलखो शिंगडा माध्यमिक विद्यालय पोशेरीचे अध्यक्ष श्री सचिन शिंगडा यांना जन्मदिवस सामान्य जनामध्ये आनंदात साजरा. वाडा तालुक्यातील 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले दामोदर बारकू शिंगडा यांचे तरुण व तडफदार सुपुत्र विद्यमान काँग्रेस पालघर जिल्हा सरचिटणीस श्री सचिन शिंगडा यांचा 44वा जन्मदिवस सर्वसामान्य जनतेमध्ये तसेच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक, कर्मचारी वृंद तसेच सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, मित्र, सवंगडी व विद्यार्थी उपस्थित होते. या वाढदिवसानिमित्त त्यांनी समाजकार्याचा भाग असाच पुढे निरंतर चालू ठेवत असून वडिलांचे स्वप्न तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकीय आयुष्य गोरगरीब आदिवासी समाजाच्या हितासाठी, विकासासाठी तसेच सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घालवणार आहे. वार्ताहर नरेश पाटील कोऑर्डिनेटरच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत पोशेरी या ठिकाणी, जिथे माजी खासदार दामू शिंगडा यांचे सुपुत्र सचिन शिंगडा येथे आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेऊया की वाढदिवसानिमित्त तुमचं काय व्यक्त म्हणणं. सर्वप्रथम नमस्कार. आज आमच्या मित्रपरिवाराने जो वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला त्यात सर्वप्रथम मी मित्रपरिवाराला धन्यवाद देतो, कारण त्यांच्या प्रेरणेनेच मी पुढे जात आहे. जे विविध त्यांनी कार्यक्रम घेण्याचं सुचवलं त्याप्रमाणे आमच्या मित्रमंडळाने इथे स्पर्धेचं आयोजन तसं सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही चांगलं काम करण्यासाठी ते प्रोत्साहन करतात, त्यांच्या मार्गावर मी पुढे जाण्याचा प्रयत्न सदैव करीन. पुढच्या तुमच्या राजकीय वाटचाली काय? खरंच वडील खासदार असल्यामुळे नेहमी राजकीय दृष्टिकोनातून आमच्यावर बघण्याचा दृष्टिकोन असतो, परंतु मित्रपरिवाराने जे आत्तापर्यंत आम्हाला जे कार्य करणे मार्गदर्शन केले आणि त्याच्यात राजकीय भरपूर काही आमच्याकडून कामं होऊन गेली आहेत, परंतु जर भविष्यात संधी राजकीय मिळाली तर जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून आम्ही पुढचं काम करू. तुम्हाला इंडिया न्यूज 28 कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मी इंडिया न्यूजचा खूप खूप धन्यवाद